SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लापशीचा प्रसाद बनवतोय दशमाईचा। आमच्या गुजरातमध्ये आहे ना दशमाई बसते, तर आज लास्ट दिवस होता तिचा वाला, तर मी प्रसाद बनवते कारण की आम्ही पण 10 वर्ष बसवली होती दशमाईला। तर 10 वर्ष झाले, 5-5 वर्षाचं आम्ही उद्यापन केलं होतं। 10 वर्ष पूर्ण झालं। आता मी लापशीला घीमध्ये थोडंसं मी भाजून घेतलंय, थोडंसं म्हणजे असं परतून घेतलंय, त्याचा कच्चापणा जाईल म्हणून, आणि गरम पाणी करून आणि टाकलंय। डबल टिबल पाणी टाकायचं कारण की ते लापशी शिजली पाहिजे। मी थोडीशी अशी नरम बनवणार आहे, आणि गोड तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका। मी गुळ टाकलाय, आपला हा गुळ देशी गुळ होता माझ्याकडे, तो टाकलाय। आता त्याच्यात ड्रायफ्रूट पण टाकून देऊया। मनुका टाकले, चारोळ्या, काजू, बदाम जे होते ते ड्रायफ्रूट टाकून दिले। आता याच्यावर झाकण ठेवून आपण शिजू देऊया। म्हणजे मला अशी थोडीशी पातळ सारखी पाहिजे आहे, जास्त घट्ट नको, खाताना ना कडक लागते दाताला। आता हे बघा आपले लापशी रेडी झाली आहे। आता ह्याच्यात आपण घी टाकूया, जेवढं टाकू शकता तेवढं टाकायचं घी। आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया। थोडीशी वेलची पावडर पण घालायची सुगंधासाठी। आपली लापशी बघा किती मस्त नरम लुसलुशीत झाली, एकदम छान। थोडीशी वेलची पावडर टाकते बघा। आता 2 मिनिटं मी अशीच ठेवून देते याला। लापशी तयार झाली आहे आपली। आता मी हे माझ्याकडे असे प्रसादाचे बाउल आहेत त्याच्यात टाकते, कारण की मला हा प्रसाद वाटायचा आहे। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल नक्की लाईक, सबस्क्राइबर करा आणि कमेंट करा। तुम्ही तर कमेंट पण नाही करत, नाही सबस्क्राइबर पण नाही करत। लाईक तर करा, कमेंट करा नक्की। थँक्यू। आवडलं असेल तर नक्की कमेंट करा प्लीज। आता आपला प्रसाद रेडी झाला आहे। आता आपण वाटून देते मी आता। सचिन के स्कूल की नोटबुक है, इसमें कुछ नहीं है। हाँ भी कुछ नहीं है। रंजीत और सचिन के स्कूल के दोस्त